यानंतर एक मोठी बातमी आहे। खरात प्रकरणी चौकशीसाठी दीपक लोंढे पोलीस ठाण्यात हजर झालेला कळतंय। भोंदू अशोक खरात प्रकरणात चौकशीसाठी ते हजर झाल्याची माहिती आहे। अशोक खरातसह दीपक केसरकर यांचे निकटवर्ती असल्याचा लोंढे यांच्यावरती आरोप आहे। अशोक खरात नॉमिनी असणारी समता पतसंस्थेत दीपक लोंढे आणि पत्नीच्या नावे 4 खाती आहेत आणि त्याच अनुषंगानं आता दीपक लोंढे शिर्डी पोलिसांसमोर हजर राहिलेत। मनोज गाडेकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। मनोज, दीपक लोंढे अर्थातच केसरकरांचे निकटवर्तीय खरात प्रकरणी त्यांचा संबंध असल्याचं बोललं जात होतं, ते स्वतः पोलिसांसमोर हजर राहिलेत। चौकशी सुरू झाली आहे का? अपडेट माहिती आहे का? होय वर्षा, ज्या पद्धतीने अंजली दमनी आणि सुषमा अंधारे सातत्याने दीपक लोंढेंवर आरोप करतायत, दीपक केसरकरांचे ते निकटवर्ती असल्याचं आणि त्यांचे कोट्यवधीचे व्यवहार जे आहेत ते झाल्याचं देखील समोर आलेलं आहे। आणि कल्पना खरात आरोपी आहे शिर्डीच्या जमीन फसवणूक प्रकरणामध्ये, तिच्या राष्ट्रीयकृत बँकेत देखील दीपक लोंढेनं कोट्यवधींचा व्यवहार केल्याचं या ठिकाणी पोलीस तपासात समोर आलेलं आहे। आज हा दीपक लोंढे दुसऱ्यांदी हजर झालेला आहे। खरं तर मागच्या वेळी त्यांनी माध्यमांना चुकून मागच्या बाजूने पळ काढला होता, मात्र दीपक लोंढे आता सध्या शिर्डी पोलीस ठाण्यात हजर आहे आणि त्याची चौकशी जी आहे ती वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येते। त्याच्या जबाबातून काय निष्पन्न होते पाहणं देखील महत्त्वाचं आहे। तर दुसरीकडे दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे की तो माझा जवळचा नसून फक्त परिचयाचा आहे। यावरून देखील अंजली दमनी यांनी अनेक फोटो जे आहेत ते माध्यमांसमोर आणले आणि दीपक केसरकर आणि दीपक लोंढे यांचे कसे संबंध आहे हा दाखवण्याचा प्रयत्न केलाय। वर्षा, मनोज, या चौकशीकडे तुम्ही लक्ष ठेवून राहा, प्रत्येक अपडेट आपल्याकडून सातत्याने घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। समता पतसंस्थेत दीपक लोंढे आणि पत्नीच्या नावे 4 खाती असल्याची माहिती आहे आणि त्याच अनुषंगाने शिर्डी पोलिसांकडून दीपक लोंढेंची चौकशी सुरू करण्यात येते। खरात प्रकरणी चौकशीसाठी दीपक लोंढे जे दीपक केसरकर यांचे निकटवर्ती असल्याची माहिती आहे, शिवाय खरात प्रकरणात त्यांचा संबंध असल्याची